नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल नंबर 12मधून मी पूनम निकम. इयत्ता 9वीच्या सामाजिक विज्ञानमध्ये आपण प्रकरण 3 बघत आहोत. नूतन विश्वाकडे वाटचाल. यातील आज आपण दुसरा भाग बघणार आहोत. आज आपल्याला द्वितीय विश्वयुद्ध का घडलं, कसे घडलं आणि त्याचे परिणाम काय घडले होते किंवा परिणाम नेमके काय आले होते याबद्दलचा अभ्यास करायचा आहे. हे युद्ध 1939 ते 1945 या कालखंडामध्ये घडलेलं होतं. प्रथम विश्वयुद्धाच्या अंती झालेल्या वर्सेलच्या संधीमध्येच दुसऱ्या विश्वयुद्धाची बीजे पेरली गेली होती. पॅरिसच्या शांती प्रक्रियेमुळे क्रांतिकारकांना अनेक राष्ट्रांनी असंतुष्ट केले होते. त्यानंतर झालेल्या घटनांमुळे द्वितीय विश्वयुद्धाकडे वाटचाल झाली. मग नेमके का हे युद्ध घडले त्याचे कारण आपण समजून घेऊया. द्वितीय विश्वयुद्धाची कारणे. त्यातील पहिलं आहे उग्र राष्ट्रवाद. प्रथम विश्वयुद्धानंतर जर्मन, जापान, इटलीमध्ये उग्र राष्ट्रवादाचा विकास झाला. म्हणजे या ठिकाणी स्वतःची सत्ता आता वाढवायला जर्मन, जापान, इटली यांनी सुरुवात केलेली होती. व्हर्सेल्सची संधी जर्मनी आणि त्याची प्रजा कधीही विसरू शकले नाही, कारण जर्मनी त्यावर बळजबरीने सह्या केलेल्या होत्या आणि त्यामुळे ही संधी जर्मनीची प्रजा कधीही विसरू शकलेले नव्हते. परिणामी जर्मनीमध्ये नाझीवाद विचारसरणीमुळे जेथे जेथे जर्मन प्रजा राहत होती ते प्रदेश जर्मनीला मिळाले पाहिजे असे सांगून ऑस्ट्रिया, झेकोस्लोवाकियाचे कित्येक प्रदेश हिटलरने हडप केले होते. व्हर्सेलच्या संधीमध्ये इटालीची अवगणना झाली होती आणि हे इटालीची प्रजा देखील विसरलेली नव्हती. इटलीमध्ये मुसोलिनीने फॅसिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली उग्र राष्ट्रवाद सुरू करून साम्राज्यवादी नीती स्वीकारली. दुसरीकडे आशियामधून जपानने पण साम्राज्यवादी स्पर्धेत भाग घेतला. अशा रीतीने विश्वशांती जोखमरूप बनलेली होती. म्हणजे ह्या ठिकाणी या देशांनी स्वतःचं साम्राज्य वाढवायला सुरुवात केली आणि शेजारील देशांवर ताबा मिळवायला सुरुवात केलेली होती आणि ह्यामधूनच उग्र राष्ट्रवाद हा सुरुवात झालेला होता. द्वितीय विश्वयुद्धासाठी दुसरे कारण आहे गटबाजी. गटबाजी म्हणजे दोन गटांनी एकत्र त्या ठिकाणी करार करणे किंवा एकत्र येणे. प्रथम विश्वयुद्धानंतर फ्रान्सला नेहमी जर्मनीची भीती वाटत होती. त्यामुळे त्याने बेल्जियम, पोलंड, रुमानिया तसेच झेकोस्लोवाकियाच्या सोबत मैत्री करार केलेले होते. प्रत्येक देश घाबरलेला होता. दुसरं विश्वयुद्ध होईल किंवा नाही हे त्यांना माहीत नव्हतं आणि त्यामुळे युद्धाच्या भीतीने किंवा कोणीतरी दुसरा देश आपल्यावर ताबा मिळवेल ह्या भीतीने प्रत्येक देश जगातला घाबरलेला होता आणि त्यामुळे इतर देशांसोबत त्यांनी करार करायला सुरुवात केलेली होती. इटालीने झेकोस्लोवाकिया, युगोस्लाविया, रुमानिया, हंगरी, ग्रीस, तुर्की आणि ऑस्ट्रियासोबत करार केला. रशियाने देखील इतर देशांसोबत करार केला. रशियाने जर्मनी, तुर्कस्तान, लिथुआनिया आणि इराणसोबत करार केला. इटालीने जर्मनी आणि जपानच्या सहकार्याने रोम, बर्लिन, टोकियो संघाची रचना केली. इंग्लंड आणि फ्रान्सने लोकशाही मूल्य असलेला दुसरा गट रचला. जर्मनीने रशियासोबत आक्रमण न करण्याचा करार केला, म्हणजे संधी केली. यामुळे विश्वाच्या जे वातावरण होतं त्या ठिकाणी अशांतता निर्माण झालेली होती आणि या कारणाने विश्वयुद्धाला वेग मिळालेला होता. प्रत्येक देश घाबरलेला होता आणि घाबरून त्या ठिकाणी तो आता करार दुसऱ्या देशांसोबत करायला सुरुवात केलेली होती. तिसरे कारण आहे लष्करवाद. प्रथम विश्वयुद्धानंतर शांती प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करण्यात आले, कारण प्रत्येक देशांनी त्या ठिकाणी झालेले नुकसान बघितलेले होते. त्या उलट युरोपची राष्ट्रे शस्त्रीकरणाची स्पर्धा करीत होते. युरोपमध्ये प्रत्येक राष्ट्रांमध्ये मात्र शस्त्रास्त्रांचे उत्पादन वाढले.
एक दुसऱ्यापेक्षा वरचढ युद्धशस्त्रे बनवण्यात आले होते. रशिया, जर्मनी यासारख्या कित्येक राष्ट्रांनी तर लष्करमध्ये सक्तीचे प्रशिक्षण सुरुवात केलेली होती. प्रत्येक राष्ट्राने नौकादल, हवाई दल, भूमिदल या ठिकाणी स्वतःचं सैन्य वाढवायला त्यांनी सुरुवात केलेली होती. पूर्वमध्ये जपानने लष्करी ताकद वाढवली. शेवटी इंग्लंड आणि फ्रान्सने पण स्वतःच्या शस्त्रसज्जतेमध्ये वाढ केली असता द्वितीय विश्वयुद्धाचा नगारा वाजू लागला होता. म्हणजे प्रत्येक देश स्वतःचं सैन्य वाढवायला त्यांनी सुरुवात केलेली होती. चौथे कारण आहे राष्ट्रसंघाची निष्फळता. प्रथम विश्वयुद्धानंतर शांतीसाठी राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली, परंतु राष्ट्रसंघाजवळ विश्वाच्या राष्ट्रांवर सार्वभौमत्व ठेवू शकणारी सर्वोपरी संस्था ते राष्ट्रसंघ बनवू शकले नव्हते व त्यांच्याजवळ स्वतःच्या आदर्शांचे पालन करण्यासाठी स्वतःचं लष्कर देखील नव्हतं. राष्ट्रसंघाची जी सभासद राष्ट्र होती ती राष्ट्रसंघांजवळ स्वतःची भांडणं आणण्यासाठी किंवा त्यांचा निर्णय मान्य राखण्यासाठी बांधलेले नव्हते. त्या ठिकाणी असा कुठलाही करार नव्हता. कित्येक राष्ट्रे स्वतः राष्ट्रसंघांमधून बाहेर निघाले. राष्ट्रसंघांमधून बाहेर निघण्याची प्रक्रिया सुरुवातीला रशिया आणि जर्मनीने राष्ट्रसंघाची सोबत सोडून दिली. त्यानंतर इटली आणि जपान हे देखील राष्ट्रसंघांमधून बाहेर निघाले. याचे कारण होते कारण की इटलीने एबिसोनियाचे स्वातंत्र्य हिसकावून घेतले. म्हणजे इटलीने साम्राज्यवाद करायला सुरुवात केलेली होती. जपानने देखील त्या ठिकाणी मंचुरियावर आक्रमण केले. जर्मनीने झेकोस्लोव्हाकियाचे कित्येक प्रदेश हडप केले आणि तरी देखील राष्ट्रसंघ अशा देशांना थांबवू शकले नाही. वेगवेगळ्या राष्ट्रांची सत्ता लालसा अथवा सत्ताभक्ती राष्ट्रसंघात आता बळवान बनलेली होती. प्रत्येक राष्ट्रसंघामधून आता बाहेर निघत होता. राष्ट्रसंघ गटबाजी थांबवू शकला नाही. राष्ट्रसंघाची ही सर्वात मोठी निष्फळता होती आणि त्या ठिकाणी जे शांतता स्थापण्यासाठी राष्ट्रसंघाची निर्मिती झालेली होती ते कारणच आता संपलेलं होतं. पाचवं कारण आहे युद्धासाठी व्हर्सेल्सची संधी. प्रथम विश्वयुद्धाच्या अंती पॅरिस शांती प्रक्रियेमध्ये व्हर्सेल्सची संधी करण्यात आली. त्यात जर्मनीला जबाबदार ठरवण्यात आलं होतं आणि त्यामुळे युद्धपोटी 6.5 अब्ज पाऊंडची रक्कम त्या ठिकाणी जर्मनीला द्यावी लागली होती. जर्मनीचे रुह्र प्रांत सारखे प्रदेश काढून घेण्यात आले. त्याच पद्धतीने जर्मनीची राहीन नदी आंतरराष्ट्रीय जलमार्गासाठी खुली करण्यात आलेली होती. अशा रीतीने अपमानजनक आणि अन्यायी संधी जर्मनीवर जबरदस्तीने लादण्यात आली. जर्मनीचा हुकुमशाह ॲडॉल्फ हिटलरने व्हर्सेल्सच्या संधीला कागदाचा तुकडा म्हणून नाकारले. त्याने हे व्हर्सेल्सची संधी मान्य नाही केली. त्यामुळे जर्मनीच्या प्रजेला युद्धाचे प्रोत्साहन मिळाले. दुसरीकडे जपानला पण या संधीमुळे असंतोष होता. अशा प्रकारे व्हर्सेल्सच्या संधीमुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारे कित्येक राष्ट्रांवर अन्याय झाला. त्यामुळे व्हर्सेल्सच्या संधीमध्येच दुसऱ्या विश्वयुद्धाचे बीज पेरले गेले होते असे म्हटले जाते. सहावे कारण आहे द्वितीय विश्वयुद्धासाठी ॲडॉल्फ हिटलरची साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा. द्वितीय विश्वयुद्धाच्या मुळामध्ये हिटलर होता. तो उग्र राष्ट्रवादी आणि सैनिकवादी स्वभावाचा होता. म्हणून तो कोणत्याही प्रकारे जर्मनीची एकता, स्थिरता आणि समृद्धी इच्छित होता. हिटलरच्या साम्राज्यवादाचा सर्वात पहिला शिकार त्याच्या जवळील देश ऑस्ट्रिया झाले. हिटलरने जर्मन सेनासोबत ऑस्ट्रियामध्ये 12 मार्च 1938 मध्ये प्रवेश केला. म्हणजे आता जर्मनने किंवा हिटलरने स्वतःचं साम्राज्य वाढवायला सुरुवात केलेली होती. म्युनिच संमेलनानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबर 1938च्या दिवशी झेकोस्लोव्हाकियावर जर्मनीने कब्जा केला. त्यानंतर मार्च 1939ला लिथुआनियाच्या मेमेल बंदरावर जर्मनीने ताबा घेतला. अशा प्रकारे विशाल जर्मन राष्ट्र निर्माण करायला त्यांनी सुरुवात केलेली होती.
हिटलरची साम्राज्यवादी नीती द्वितीय विश्वयुद्धासाठी आता मुख्य जबाबदार कारण ठरलेली होती आणि युद्ध घडण्यासाठी जे तात्कालिक कारण असते ते म्हणजे जर्मनीचे पोलंडवर आक्रमण. वरील सर्व कारणांनी समग्र विश्वाला दारुगोळ्याच्या मोठ्या ढिगावर आणून बसवलेले होते, कारण प्रत्येक देश त्या ठिकाणी देशांमध्ये उग्र राष्ट्रवाद सुरुवात झालेला होता, गटबाजी लष्करवाद सुरुवात झालेला होता, राष्ट्रसंघ देखील निष्फळ गेलेले होते. वर्सेलची संधी जर्मनी प्रजा मान्य करायला तयार नव्हती. हिटलरची महत्त्वाकांक्षा या सगळ्या गोष्टींचा परिणाम आता जग दुसऱ्या विश्वयुद्धाकडे ढकलत गेलेलं होतं. एक लहानशी ठिणगी विश्वामध्ये भयानक स्फोट करेल अशी त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली होती आणि ही ठिणगी देण्याचे काम जर्मनीने केलं. जर्मनीने शांत पोलंडवर 1 सप्टेंबर 1939च्या पहाटे आक्रमण केलं आणि येथूनच द्वितीय विश्वयुद्धाची सुरुवात झाली. ब्रिटन आणि फ्रान्सने जर्मनीचं हे जे युद्ध होतं, जे पोलंडवर आक्रमण केलेलं होतं, हे युद्ध तात्कालिक बंद करण्याची सूचना दिली. पण जर्मनीने मात्र ते काही ऐकलं नाही, त्याची उपेक्षा केली आणि त्यामुळे ब्रिटन आणि फ्रान्स देखील या युद्धामध्ये सामील झाले आणि याचा परिणाम असा झाला की समग्र विश्वामध्ये द्वितीय महायुद्धाच्या ज्वाला त्या ठिकाणी पसरलेल्या होत्या. पूर्ण जगात दुसरं महायुद्ध हे सुरुवात झालं होतं. दुसरे विश्वयुद्ध कशा पद्धतीने घडले, त्यात नेमक्या कोणकोणत्या घटना झाल्या आणि त्याचे परिणाम काय आले, याचा सविस्तर अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला स्वाध्यायाचे प्रश्न दिलेले आहेत. ते स्वाध्याय वहीत लिहून त्याचा फोटो पाठवायचा आहे. धन्यवाद.